काल झालेल्या घटनेमध्ये ज्या आरोपीला जमानत पण मिळाली आणि त्या आरोपीला यापुढे 1-2 कलमा अशा दाखल करून त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी सकल हिंदू समाज आज या ठिकाणी मोर्चा घेऊन आलेला आहे। प्रशासनाला एकच नम्र विनंती की जी घटना त्यांनी केली ती हिंदू धर्मासाठी फार अत्यंत वाईट आहे आणि त्या घटनेवर प्रशासनाने जास्तीत जास्त त्या आरोपीवर कडक कारवाई करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी हीच आमची हिंदू सकल समाजाकडून मागणी आहे। आज फक्त तालुक्यापुरता आम्ही या ठिकाणी करत आहोत, त्याच्यानंतर आम्ही जिल्ह्याभरामध्ये पूर्ण आंदोलन उभं करूत आहे। याची सरकारने नोंद घ्यावी आणि कोणालाही पाठीशी घालू नये। त्याचे जे संविधानिक पदावर आहे ते संविधानिक पद त्याचं रद्द झालं पाहिजे अशी कलेक्टर साहेबांना मी विनंती करतो। जय श्रीराम। आता इथं सर्वांनी शांततेत जायचं। आपण व्यापार बंद ठेवलेलेच आहेत, कोणालाही बळजबरी वगैरे करायचा प्रयत्न करू नका। परत जाताना कोणीही घोषणा वगैरे देऊ नका। फक्त मोजकेच आपण ठरल्याप्रमाणे 10 ते 15 जण एसडीएम साहेबांकडे निवेदन देण्याला जाणार आहोत। आम्ही पूर्ण दिवसभर फिरतच होतो की म्हणजे परवा दिवशी संध्याकाळी, काल झालं ना रे, परवा दिवशी संध्याकाळी आम्ही फिरत होतो। संध्याकाळून अशी बातमी आली, मग आमच्या सरांनी मला पाठवली की म्हणजे ही खरंच आहे का बातमी म्हणे। मग ते असं बातमी ऐकून असं पायाखालची जमीन सरकल्यासारखं झालं की म्हणजे एवढं कसं काय कृत्य कोणी करू शकते। म्हणजे खरंच मग आपण जे म्हणतो ते हिंदू मुस्लिम म्हणजे त्यांनी आपल्या भावना दुखावण्यासाठी हे सर्व केलेलं आहे का? आपण म्हणतो की त्यांनी एका संविधानिक पदावरती बसून म्हणजे त्यांना संविधानिक पदाचा माज आला का? संविधानिक पदाचा त्यांचा राजीनामा तर झालाच पाहिजे, पण त्यांच्यावरती जे कमीतल्या कमी कलमा लावलेले आहेत ना, तर त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई व्हावी अशी माझी विनंती आहे। सर्व जे म्हणजे आता इथं महिला जास्त वर्गात आल्या नाहीत, पण सर्वांच्याच भावना दुखावलेल्या आहेत। सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत की म्हणजे अशा प्रकारचं कृत्य, आपण गाईला गोमाता म्हणतो, आपण गाईची पूजा करतो, गाईमध्ये आपण 33 कोटी देव असतात म्हणून म्हणतो आणि आपल्या गाईसोबत असं कृत्य होतं म्हणजे खरंच खूप दुर्दैवी गोष्ट आहे। म्हणजे वसमतची वाटचाल कोणत्या दिशेने चालू आहे हे समजत नाहीये। खरंच हे खूप वाईट कृत्य, याचा जाहीर निषेध करते मी आणि सर्वांना आवाहन करते की आपण जे निवेदन दिले त्या निवेदनावरती काही ना काहीतरी कठोर पावले उचलली पाहिजे। जर कठोर